नमस्ते विद्यार्थ्यांनो, आपल्याला जेई मेन्सचा फॉर्म कसा भरायचा आहे हे पाहायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर सुरुवातीला गुगलवर आल्याच्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट इन्सर्ट करायची आहे NTA.ac.in. इथे आल्याच्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशनवर यायचं आहे. एक्झामिनेशनवर आल्याच्यानंतर जॉईंट एंट्रन्स एक्झाम, त्यानंतर काय करायचं तर रजिस्ट्रेशन फॉर जेई मेन्स. बघा, हे रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला हे 3 टॅब दिसतील. ठीक आहे, तर इथं आल्याच्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे फीस वगैरे वाचून घ्यायचे आहेत. तुम्हाला काय काय कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर आपण पाहू. हे फॉर्म भरायला सुरुवात करायच्या अगोदर आपला डॉक्युमेंट्स लागणार, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पाहू. ठीक आहे, 10ची मार्कशीट लागणार आहे, आधार कार्ड, 12वी पासआउट जर असाल तुम्ही तर 12वीची मार्कशीट, आणि कास्ट सर्टिफिकेट असेल आपल्याकडे तर कास्ट सर्टिफिकेट. फोटो एक घेऊन बसायचा आहे तुम्हाला, आपला पासपोर्ट साईज फोटो मोबाईलमध्ये सॉफ्ट कॉपीमध्ये. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. कसं करायचं आहे ते इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड करायचं आहे. इथे तुम्हाला बेसिक डिटेल्स आहेत. तुमचं नाव भरायचं आहे, वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर वगैरे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सेम जे वर भरलेलं आहे तुम्ही तेच नाव परत एकदा कन्फर्मेशनसाठी भरायचं आहे. नंतर प्रेझेंट ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर ईमेल आय डी आणि फोन मोबाईल नंबर द्यायचा आहे. हे वरचे डिटेल्स सेम जर असतील, जर चेंज असेल तुमचा ॲड्रेस, करंट ॲड्रेस आणि दुसरा तुम्ही परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस जर चेंज असेल तर तो चेंज करून घ्यायचा आहे. हे केल्याच्यानंतर हा कॅप्चर कोड इथे भरायचा आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला असे डिटेल्स दिसतील. एकदा कन्फर्म करायचं आहे की तुमचं नाव, त्याच्यानंतर पेरेंट्सचं नाव, आई करेक्ट आहे का, डेट ऑफ बर्थ करेक्ट आहे का, ह्या सर्व गोष्टी क्लिक करून एक एक गोष्ट क्लिक करत जायची आहे आणि आय ॲग्री करायचं. बाय चान्स जर एखाद्या याच्यामध्ये मिस्टेक असेल तर एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म करायचं आहे आणि त्याला करेक्ट करून परत इथेच येईल आणि तुम्हाला ते सबमिट अँड सेंड OTP व्हेरीफाय मोबाईल नंबरवर क्लिक करायचं आहे. ते केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर आणि ईमेल आय डीवर दोन्हीही याच्यावर एक OTP आलेला असेल तर OTP इथे इन्सर्ट करायचा आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म असं करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर OTP इन्सर्ट केल्याच्यानंतर तुम्ही इथे याल. इथे आल्याच्यानंतर तुम्हाला कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म इथं क्लिक करायचं आहे. हे पूर्ण डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. पर्सनल डिटेल्समध्ये आता हे भरलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यानंतर आयडेंटिटी डिटेल्स, तुम्हाला आधार कार्ड जे काही आहे ते आधार कार्ड वगैरे भरायचं आहे. रजिस्ट्रेशन आधार म्हणायचं आहे, आधार कार्डचा नंबर वगैरे तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे. नंतर एक्झामिनेशन सिटीज जे पाहिजेत तुम्हाला ते सिटीज भरायचे आहेत जे जो तुमच्या नियर अबाउट लोकेशनवर आहेत त्या. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये हे करायचं आहे. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला 10वीचा जो रोल नंबर आहे, मार्कशीट तुम्ही घेऊन बसलेला आहात त्या मार्कशीटवरचा रोल नंबर टाकायचा आहे. रोल नंबर इन्सर्ट केल्याच्यानंतर तुम्हाला त्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला 12चे डिटेल्स मागतील. पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांनी 12चा नंबर आणि रोल नंबर वगैरे इन्सर्ट करायचा. पासआउट न झालेल्या विद्यार्थ्यांनी तिथं ॲपियर असं करायचं आहे. ठीक आहे, ॲडिशनल डिटेल्समध्ये तुम्हाला विचारतील काही गोष्टी. त्याच्यानंतर इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये इमर्जन्सी डिटेल लिहायचे, फोटो अपलोड करायचा आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे जे तिथं मागतील तुम्हाला 10वीचे मार्कशीट, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट वगैरे गोष्टी जे मागतील ते तिथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि नंतर फायनल सबमिट म्हणायचं. फायनल सबमिट केल्याच्यानंतर काय होईल, तुम्हाला एक वेळा पूर्ण फायनल सबमिट करायच्या अगोदर विचारतील की तुम्ही भरलेल्या गोष्टी एकदा फॉर्म पूर्ण कंप्लीट भरलेला दिसेल. कंप्लीट भरलेला दिसल्याच्यानंतर तर काही एडिटिंग असेल तर एडिट करायचं, काही चुकीचं झालं असेल तर करेक्ट करून त्याला फायनल सबमिट करायचं. फायनल सबमिट केल्याच्यानंतर परत फॉर्म एडिट होत नाही. त्यानंतर तुम्हाला फीसचा ऑप्शन असेल, फीस भरायचा. तिथून तुम्ही UPI वगैरे किंवा QR कोड थ्रू काय करू शकता, फीस भरू शकता. तर असा तुमचा हा जेई मेन्सचा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, तर इथे आपण या व्हिडिओमध्ये थांबू. बेस्ट लक फॉर युअर एक्झाम आणि चांगला अभ्यास करून तुम्ही पेपर द्या. जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगू शकता, मी त्यावर तुम्हाला ॲन्सर करेल. थँक्यू.